सो वेलकम ऑल सगळ्यांचं या नवीन सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत आणि हे नवीन काय आहे तर ची बॉल. ची बॉल कसा क्रिएट करायचा या ची बॉलच्या सहाय्याने, याला एनर्जी बॉल सुद्धा म्हणतात आणि जपानमध्ये त्याला ची बॉल म्हणतात. आणि याच्या सहाय्याने आपण स्वतःला सेल्फ प्रोटेक्शन कसं द्यायचं, त्याचबरोबर आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती कशी दूर करायची. सो हा प्रयोग करताना आता तुम्हाला थोडीशी एनर्जी फील होईल. ज्यांना प्रॅक्टिकली करायचंय त्यांनी प्रॅक्टिकली सुद्धा हा प्रयोग करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला एक बाउल लागणार आहे. कोणतंही घ्या, स्टीलचं घ्या, काचेचं घ्या, कोणतंही, एनी मेटल. आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून थोडंसं जाडं मीठ जे आपल्या घरी असतं अवेलेबल, तर ते टाकायचं. ठीक आहे. सो आधीच मी सांगितले तुम्हाला, सगळ्यांनी प्रिपेरेशन करून ठेवा. या सेशनमध्येच तुम्ही प्रॅक्टिकल करू शकता. चलो सुरुवात करूया का? आता जाडं मीठ नाहीये, हे नाहीये, ते नाहीये, एक्सक्यूज नका देऊ. ज्यांच्याकडे आहे त्यांनी प्रयोग करायचे, नाही त्यांनी फक्त बघायचे. ठीक आहे. ओके, सगळे रेडी आहेत? सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करा एकदा. ओके. व्हिडिओ ऑन हवेत. 1 अवर कोण आहे बरं? स्वाती, सुप्रिया, रुपाली पाटील हे कोण आहेत सगळे? सो त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. व्हिडिओ ऑन केल्याशिवाय मला कसं कळणार बरं की तुम्ही टाइमपाससाठी आलात की खरोखर नॉलेज घेण्यासाठी आलात? कारण बरीच लोक असतात. ग्रुपवर आपले लोक किती आहेत? 500. ओके. सो चला आपण आता स्टार्ट करूया. काय आहे नक्की एनर्जी बॉल? हाऊ टू क्रिएट एनर्जी बॉल. जसं की दिसतं तुम्हाला, एक आपल्या दोन्ही हातांमध्ये एक एनर्जीचा बॉल क्रिएट झालेला आहे. ठीक आहे. सो हा एनर्जीचा बॉल आपल्याला क्रिएट करून आपल्याला स्वतःसाठी सेल्फ प्रोटेक्शन कसं करायचं आहे ते शिकायचं आहे. आणि सेल्फ प्रोटेक्शन केल्यानंतर काय होतं ते आता आपण जाणून घेऊया. ठीक आहे. सगळे रेडी आहेत? ओके. सो सगळ्यांनी आता एक प्रॅक्टिकल करायचंय. मनातल्या मनामध्ये सगळ्यांनी रेकीला कॉल करायचे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता-पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातून वर 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 अनाहतमध्ये, अनाहतमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखेची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. तुमचं इष्टदैवत, कुलदैवत यांचं नाव घ्यायचं मनातल्या मनात आणि आपल्या दोन्ही हातांवर फोकस करायचे. दोन्ही हात अशा प्रकारे ठेवायचे. आता संपूर्ण लक्ष माझ्याकडे द्या. हाताची मुवमेंट अशी झाली पाहिजे. कप शेप म्हणतात त्याला. आणि हे पिरॅमिड शेपमध्ये आपले दोन्ही हात असे असायला पाहिजे. आता आपण एनर्जीचा बॉल क्रिएट करत आहोत. हा एनर्जीचा बॉल आपण स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी, त्याचबरोबर घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते ती दूर करण्यासाठी तयार करणार. आता एनर्जीचा एक नियम आहे की एनर्जी केव्हाही क्रिएट केली जात नाही किंवा नष्ट करता येत नाही. तर ती एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये केवळ ट्रान्सफर करता येते. सो अशाच प्रकारे आपल्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर ती दूर करण्यासाठी आपल्याला ती पॉझिटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणात टाकावी लागेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे आता आपल्याला एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा. सगळ्यांनी आपले दोन्ही हात जवळ दूर करा. जसं आपण डे सेकंडला आपण हा प्रयोग केला होता. तुमच्या दोन्ही हातांमध्ये एक प्रेशर आल्याचं जाणवेल तुम्हाला हळूहळू. आता त्याच 2 हातांमध्ये आपल्याला एक एनर्जीचा बॉल जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे आहे.
दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने माझ्या हातामध्ये एक एनर्जीचा बॉल क्रिएट झालेला आहे. संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातांवर ठेवायचे, त्या एनर्जीवर ठेवायचे. बघा कोणाकोणाच्या हातांमध्ये हा एनर्जीचा बॉल क्रिएट झालेला आहे, मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. काहींना थोडासा वेळ लागेल, काहींच्या लगेच जाणवेल. येस 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 येस, बऱ्याच लोकांच्या जाणवलेल्या आहे. येस, ऑब्विसली काहींना थोडासा वेळ लागेल. आता जे डे 1 पासून प्रॅक्टिस करतायत त्यांना वेळ नाही लागणार. येस, ठीक आहे. आता या बॉलच्या साह्याने आपल्याला स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचंय ते जाणून घेऊया आपण. ठीक आहे. सो फर्स्ट एनर्जी बॉल आपल्याला क्रिएट करायचंय रेकी टू प्रोटेक्ट युअर सेल्फ प्रोटेक्शनसाठी. आणि बघा या प्रकाशाच्या एका व्हाईट प्रकाशाच्या प्रोटेक्शन शिल्ड मध्ये या लेडीजने कसं स्वतःला प्रोटेक्ट केलेलं आहे, याला म्हणतात प्रोटेक्शन शिल्ड. आपण म्हणतो ना की एका, मी सांगितलेलं तुम्हाला, एका ट्रान्सपरंट पिरॅमिड मध्ये स्वतःला सुरक्षित करायचंय, किंवा अशा प्रकारे एका व्हाईट प्रकाशाच्या याच्यामध्ये सर्कलमध्ये एनर्जी शिल्ड मध्ये, प्रोटेक्शन शिल्ड मध्ये आपण स्वतःला प्रोटेक्ट करायचंय असं आपल्याला व्हिज्युअलाइज करायचंय. सो ही आहे ती एनर्जी शिल्ड किंवा प्रोटेक्शन शिल्ड. आता आपण काय करायचंय बघा. का गरज आहे बरं आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन घ्यायची? येस, कोणी सांगेल का मला का गरज आहे? स्वतःला प्रोटेक्शन का घेतलं पाहिजे? कोणी रिप्लाय देईल मला? हँड रेज करा म्हणजे मला कळेल कोणाला सांगायचंय. ओके, स्वाती बोलतायत. हा स्वाती बोला. निगेटिव्ह एनर्जी पासून प्रोटेक्शन साठी. निगेटिव्ह एनर्जी पासून प्रोटेक्शन. आणि काय म्हणा, आणखी काय कोणाचं? योगा क्लासवाल्या कोण आहेत? शार व योगा क्लास बोला बरं. हा मॅडम, आपल्या आजूबाजूला लोक असतात ते केव्हा आपण चांगलं काम करत असतात तेव्हा पण ते म्हणजे टोकत असतात, आणि अशा वेळेला आपल्याकडे एनर्जीची आवश्यकता असते. ओके, आता ह्या मॅडमने एक आन्सर दिला. शिवानी मॅडम बोला. शिवानी घोरपडे. का बरं एनर्जी शिल्ड किंवा प्रोटेक्शन शिल्डची आपल्याला आवश्यकता आहे? वाय? हेल्दी लाईफ, हेल्दी बॉडीसाठी, निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी, कायम पॉझिटिव्ह माइंड राहण्यासाठी, किंवा आपल्याकडून दुसऱ्यांना पॉझिटिव्हिटी मिळण्यासाठी. ओके, बरं आणखीन कोण आहे ज्यांनी रेकी लेवल 1, 2 केलं असेल असं कोण आहे का? त्यांनी पण सांगा. मिनल मॅडम बोला बरं. मिनल कडू. वाय? मी रेकी केलेलं आहे मॅम. हा, नाही, जनरली आन्सर सांगा. जनरली आपल्याकडे कुठलीही निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट न व्हावी यासाठी आपण ते शील्ड तयार करतो. ओके, ठीक आहे. आणखीन कोण आहे? कोणाचा आन्सर? येस, त्या आन्सरच्या जवळपास येण्याचा प्रयत्न करा. का बरं आपल्याला प्रोटेक्शन शिल्डची गरज आहे? येस, रेश्मा मॅडम बोला. रेश्मा चोपडेकर. आम्ही पॉझिटिव्ह एनर्जी यूज करतात, त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जीला जास्त करून नेगेटिव्ह एनर्जी ट्रॅप होतात. जिथे पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथे नेगेटिव्ह एनर्जी ट्रॅप करून अटॅक करतात. त्यामुळे आम्हाला प्रोटेक्शन ठेवायला पाहिजे, म्हणून आम्ही ते करायला पाहिजे प्रोटेक्शन. ओके, ठीक आहे. आता तुम्ही सगळे त्याच्या जवळपास आहात. आता त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त एक वेगळं कारण आहे, ते आपण जाणून घेऊया की काय कारण आहे ते. बघा आपल्यापैकी बरीच लोक डे टू डे आपल्याला पोटा पाण्यासाठी, आपल्या इन्कमसाठी, आपल्या अर्निंगसाठी आपल्याला बाहेर पडावंच लागतं, राईट? माझं हे चालू आहे ना, रेकॉर्डिंग सुरू आहे का बघा जरा. ओके, चालू आहे. हा, सो कामानिमित्त का होईना आपल्याला बाहेर पडावं लागतं. आपल्याला घरात बसून कोण देणार आहे का आपल्याला हवा असणारा पैसा? नाही. मग मे बी जर रोज आपल्याला प्रवास करावा लागते, ट्रॅव्हलिंग करावं लागते, आणि ज्यांचे मेजर बिझनेसेस असे आहेत की ट्रान्सपोर्ट आहे किंवा प्रवास लांब लांब दूर दूर करणं त्यांना अत्यंत आवश्यक आहे. सो अशा लोकांना त्या प्रवासामध्ये काही प्रोटेक्शन असायला पाहिजे, काही होऊ नये. आता काय होऊ नये म्हणजेच काय तर अपघात किंवा मोठमोठे ऍक्सिडेंट असं काही प्रकार होऊ नयेत, म्हणून आपण स्वतःला सेल्फ प्रोटेक्शन घ्यायचं आहे. त्याचबरोबर
निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती आपल्यावर हवी पडते, तर ती हवी पडू नये म्हणून सुद्धा आपल्याला सेल्फ प्रोटेक्शन घ्यायचंय. पण मेजर रिझन आहे की कुठल्याही अपघातापासून आपलं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे, म्हणूनच आपल्याला हे स्वतःला एक एनर्जी शील्ड घ्यायची आहे आणि स्वतःला सेल्फ प्रोटेक्शन द्यायचे. आता सपोज एखादा दिवस, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळेच दिवस सारखे असतात का? नाही. कुठला तरी असा दिवस असतो की आपल्यासाठी तो अनलकी असतो, वाईट असतो आणि त्या दिवशी जर आपला अपघात झाला, तर काय होतं बरं? आपण रेकीचं प्रोटेक्शन शील्ड घेतल्यामुळे, तर कुठे जिथे मेजर आपल्या शरीराला काहीतरी अपघात होणार असतो, तर तिथे खरचटणं किंवा मुक्का मार असे प्रकार घडतात. आणि म्हणूनच आपण स्वतःला सेल्फ प्रोटेक्शन घ्यायचं रेकीच्या माध्यमातून. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चला आता आपण ते कसं घ्यायचंय ते बघूया. मी एनर्जी बॉल कसा क्रिएट करायचा तुम्हाला ते सांगितलं, त्याला म्हणतात ची बॉल. आता आपण बघूया. सो आपल्या या रोजच्या जीवनात खूप स्ट्रगल करावं लागतं जगण्यासाठी, इन्कमसाठी आणि त्याच्यासाठी स्वतःला प्रोटेक्शन घेण्यासाठी आपण हा एनर्जी बॉल क्रिएट करायचे. फर्स्ट आपल्याला रेकीला कॉल करायचे. ॲज युजुअल जसं आपण कॉल केला तसं कॉल करायचे. स्वतःचे आभार, माता-पिता, गुरुजनांचे आभार, सगळ्यांचे आभारविधी करायचे. त्यानंतर जर स्वतःला आपल्याला प्रोटेक्शन घ्यायचं म्हणून स्वतःचं नाव. जर आपल्या मुलांसाठी तुमचे हसबंड गेलेत कुठेतरी ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा तुमची मुलं गेली आहेत किंवा आणखीन कोण तुमच्या घरातली व्यक्ती गेली आहे आणि तिला तुम्हाला प्रोटेक्शन द्यायचं असेल, तर तुम्हाला काय करायचं त्या व्यक्तीचं नाव पण घ्यायचं. पण लेव्हल 1 ही लिमिटेड असल्यामुळे तिथे फक्त आपण स्वतःसाठीच करू शकतो, दुसऱ्यांसाठी नाही. दुसऱ्यांसाठी करण्यासाठी आपल्याला लेव्हल 2 शिकावं लागतं. ठीक आहे? सो इथे ही एक कंडिशन लागू पडते. आता आपण बघूया कॉल कसा करायचा आहे. दोन्ही हात आपले असे या कप शेपमध्ये ठेवायचे. मनातल्या मनात कल्पना करायची आहे, दिव्य रेकी शक्ती माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात आलेली आहे. शरीरातून वर-वर अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आपल्या हातामध्ये तो एनर्जीचा बॉल, त्याचा फ्लो यायला सुरुवात झाला, की मग आपण हे बोलायचंय. हा एनर्जीचा बॉल मी माझ्या स्वतःसाठी हा एनर्जीचा बॉल मी माझ्या स्वतःसाठी ग्रहण करीत आहे. आपल्या स्वतःसाठी, ओके? हा एनर्जीचा बॉल मी माझ्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी ग्रहण करीत आहे. या एनर्जी बॉलच्या एनर्जीमुळे किंवा ऊर्जेमुळे माझ्या जीवनात सुख, शांती आणि आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. आणि अलगदच हा एनर्जीचा बॉल आपण आपल्या डोक्यावर ठेवायचा असा. बघा मी कसा ठेवलाय तसा. आणि कल्पना करायची आहे, की हा एनर्जीचा बॉल आपण आपल्या डोक्यावरून अलगद असा सोडलेला आहे आणि आपल्या संपूर्ण शरीराने तो ॲक्सेप्ट केलेला आहे, त्याचा स्वीकार केलेला आहे. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये हा एनर्जीचा बॉलचा प्रवाह सुरू झालेला आहे. आपल्या हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपले दोन्ही हात असेच ठेवायचेत वर. ते व्हायब्रेशन संपता आपल्याला हळूहळू फिलिंग करत राहायचंय, मनातल्या मनात स्वतःला प्रोटेक्शन देत राहायचंय. या एनर्जी बॉलच्या ऊर्जेमुळे मला सेल्फ प्रोटेक्शन प्राप्त झालेले आहे. या एनर्जी बॉलच्या एनर्जीमुळे मला रेकीचं, डिवाइन एनर्जीचं सेल्फ प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. या एनर्जी बॉलच्या एनर्जीमुळे मला डिवाइन एनर्जीचं सेल्फ प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. एकदा का आपल्या हातातून व्हायब्रेशन संपले की थँक्यू 3 वेळा म्हणायचे आणि आपल्याला पुन्हा डिस्कनेक्ट करायचे. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. नाभी समोर जाऊन 3 वेळा कट करायचे. ठीक आहे, हे झालं आपलं स्वतःला प्रोटेक्शन करायचं. आता सेकंड एनर्जीचा बॉल आपल्याला क्रिएट करायचा आहे. रिमूव्ह द निगेटिव्हिटी ऑफ द हाऊस थ्रू रेकी. रेकीद्वारे आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती दूर कशी करायची ते आपण आता जाणून घेऊया. काय करायचंय तुम्हाला तर ऍज युजुअल रेकीला कॉल करायचे. ज्यांना प्रॅक्टिकल करायचे ते त्यांनी हे प्रॅक्टिकल सुद्धा करू शकतात. तुमच्या घरातली एनर्जी तुम्हाला लगेच जाणवेल. ठीक आहे? दोन्ही हात कप शेपमध्ये रेकीला कॉल करा.
रेकीला आवाहन करायचंय, रेकीला कॉल करायचं आपल्या दोन्ही हातांमध्ये. एनर्जीचा बॉल क्रिएट करायचे. आता आपल्याला अफर्मेशन द्यायचंय. हा एनर्जीचा बॉल मी माझं घर, घरातील वस्तू, हा एनर्जीचा बॉल मी माझं घर, घरातील वस्तूंना प्रदान करीत आहे. तसेच हा एनर्जीचा बॉल मी माझ्या घरातील सदस्यांना सुद्धा प्रदान करीत आहे. या एनर्जी बॉलच्या ऊर्जेने माझं घर, घरातील वस्तू, घरातील सदस्यांना दिव्य रेकीचं प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत असं बोलून हा एनर्जीचा बॉल आपण आपल्या संपूर्ण घरामध्ये स्प्रेड करायचा आहे. आपल्या इमॅजिनेशनने, आपल्या कल्पनाशक्तीने संपूर्ण घरामध्ये सुरुवात करायचे हॉलपासून. हॉलमध्ये स्प्रेड करायचे, मग आपल्या किचनमध्ये, मग बेडरूममध्ये. ज्या क्षणी तुम्ही एनर्जीचा बॉल तुमच्या हातामध्ये क्रिएट करता आणि म्हणता की माझ्या घरामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, माझ्या घरातील वस्तूंमध्ये काही निगेटिव्हिटी असेल, तर या एनर्जी ती निगेटिव्हिटी संपूर्णतः या एनर्जी बॉलमध्ये प्रवेश करू दे. तेव्हा तुमच्या हातातला तो एनर्जीचा बॉल तुम्हाला जड झालेला जाणवेल. लगेच इन्स्टंट तुम्हाला तो जड झालेला जाणवेल. हा सुद्धा तुम्ही प्रयोग करू शकता. आता आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर तिथे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्यासाठी हा एनर्जीचा बॉल आपल्याला क्रिएट करायचा आहे. त्याचबरोबर काही निमित्ताने आपण कामासाठी बाहेर जातो, ठीक आहे. त्याचबरोबर आपण गेल्यानंतर आपल्या घरातील इतर सदस्य घरात असतात. मग आपल्या घरामध्ये काही हानी होऊ नये, काही नुकसान होऊ नये, चोरी होऊ नये म्हणून सुद्धा हा एनर्जीचा बॉल आपण आपल्या घरामध्ये निर्माण करायचे, ठीक आहे. सेम रेकीला कॉल करायचे, आपल्या हातामध्ये तो एनर्जीचा बॉल क्रिएट करायचे. क्रिएट केल्यानंतर आपण अफर्मेशन द्यायचे की माझ्या घरामध्ये आत्ता लेटेस्ट काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी माझ्या हातांमध्ये जो एनर्जीचा बॉल आहे, प्रोटेक्शन बॉल आहे, त्याच्यामध्ये प्रवेश करू देत. लगेच तो एनर्जीचा बॉल तुम्हाला इन्स्टंट जड झालेला जाणवेल आणि माझ्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होऊ देत, निघून जाऊ देत आणि आता या क्षणी माझ्या घरामध्ये संपूर्णतः पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत, असं तुम्ही म्हणायचे. आणि हा एनर्जीचा बॉल आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला स्प्रेड करायचे. अगेन थँक्यू दिव्य रेकी शक्ती, थँक्स टू मी, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणायचे. अगेन आपल्याला कॉर्ड कटिंग करायचे. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? येस. आता तुमच्यापैकी रोज मेडिटेशन कोण कोण करतं? प्रामाणिकपणे सांगायचंय. मधुरा आहेत, ओके, रेश्मा आहेत, आणखी कोण आहे बरं? मी, अमृता मराठे. अमृता मराठे कुठे आहेत बरं? ओके, आणखीन कोण आहेत रोज मेडिटेशन करतात? स्वरा, ओके, स्वरा अनम्यूट करते तुम्हाला. रोज मेडिटेशन किती वेळ करता? मी 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं अशी करते. ओके, ऍटलीस्ट सुरुवात तरी केली 10 ते 15 मिनिटाची. बरं, हो. ठीक आहे. बाकी कोण आहेत बरं? येस, आणखीन कोण आहे जी लोक रेग्युलर मेडिटेशन? आता तुम्ही चॅटबॉक्स मध्ये मी करताय पण मला ते दिसत नाहीये कारण मी आता इकडे तुमच्या कॅमेराकडे, माझ्या व्हिडिओकडे माझं लक्ष आहे. येस, अमृता मॅडम बोला. त्यामुळे इकडे व्हिडिओमध्ये मला हे करा, हँड रेस करून दाखवा. हा, अमृता मॅडम बोला. आवाज नाही येते. मी रोज 15 नाही, तुमचे हे कनेक्ट आहेत ना, त्यामुळे आवाज येत नाहीये. ओके, एवढं ऐकायला आलं की 15 मिनिटं करता. हॅलो, ऐकू हा, बोल. आलं? हा, येतोय. मी 15 मिनिटं ते अर्धा तास करते ॲनिमल कम्युनिकेटरची प्रॅक्टिस म्हणून. ओके, व्हेरी गुड. चला, छान. ॲनिमलशी बोलता का मॅडम? हो. अरे वा, चला, आपल्याकडे एक छान उदाहरण आहे, ॲनिमल कम्युनिकेटर. व्हेरी गुड. बरं, आणखीन कोण आहे जो रोज मेडिटेशन करतात? रेखा मॅडम, रेखा हिरे. येस, अनम्यूट करा. किती वेळ करता 20 ते 25 मिनिटं. मेडिटेशन? का करता? काय फायदा होतो का तुम्हाला?
हो, खूप छान वाटतं आणि आपले निगेटिव्ह एनर्जी पण दूर होते आणि प्लस मनाला शांती मिळते. येस, विचार एक्झॅक्टली. सो आता आपण बघूया मेडिटेशन का करायचं आहे. ठीक आहे, मेडिटेशन केल्यामुळे काय होतं नक्की. चला, कोणाकोणाला आवडेल मेडिटेशन करायला? आवडेल, पण मॅडम वेळ नाहीये. आमच्यावरचं तुम्हीच करा ना, बरं होईल मग. आम्हाला फक्त बेनिफिट पाहिजे, बरोबर ना? नाही, जेवढं तुम्ही मेडिटेशन कराल तेवढं आपल्याला एक इनर पीस जे हवं असतं ना ते मिळतं. बघा, काही एका विशिष्ट पिरियडमध्ये आपल्याला हवा असणारा पैसा मिळतो, सगळं मिळतं, पण जे इनर पीस हवं असतं ना ते कुठेतरी मिसिंग असतं आपल्या आयुष्यातून. आणि म्हणूनच इनर पीससाठी आपल्याला हे मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आता किती वेळ करायचं बरं मेडिटेशन? कोण सांगेल मला? कोण सांगेल बरं मला? आता मेडिटेशन म्हणजे करणं म्हणजेच काय? तर आपल्या मनामध्ये जसं मी सांगितलं, प्रत्येक मिनिटाला 60,000 विचार येत असतात. येतात की नाही? क्षणोक्षणी आपले विचार बदलत असतात. आता मे बी बरीच लोकं तुम्ही माझ्यासमोर बसलात, पण तुमच्या माइंड मात्र आणखीन कुठेतरी चालू आहे. मी हे काम केलंय का? मी गॅस बंद केले का? मी फलाना केलंय का? मी आज माझ्याकडे हे लिस्ट होतं ते मी पूर्ण केलंय का? म्हणजेच काय, आपण फिजिकली इथे आहोत, पण माइंड आपलं कुठेतरी आणखीन भरकटतंय. बरोबर ना? मग अशा भरकटणाऱ्या माइंडला स्टेबल करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणं फार फार गरजेचं आहे. एक मिनिट. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला जेवढी एनर्जी आपल्या शरीरात अन्न खाल्ल्याने आपल्याला मिळते, तेवढीच एनर्जी आपल्या आपल्या मनाला मेडिटेशन केल्याने मिळते आणि म्हणूनच मेडिटेशन करणं मस्ट आहे. आता रोज मेडिटेशन केलं तर काय होईल? तर आपण रोज ध्यानधारणा केली, मेडिटेशन केले, तर आपल्या आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम कमी व्हायला सुरुवात होतात. आपल्या मनामध्ये जो विचारांचा गोंधळ चालू असतो, तर तो बंद होऊन हळू-हळू त्या मनामध्ये सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचार यायला सुरुवात होते. का बरं? कारण जेव्हा आपलं मन शांत होतं, रिलॅक्स होतं, तेव्हा त्या आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण प्रॉपर विचार सोडायला लागतो आणि सबकॉन्शियस माइंड काय करतं? ते विचार आपलं खरं मानायला लागतं आणि आपल्या आयुष्यामध्ये हवे तसे रिझल्ट आपल्याला मिळायला लागतात. आणि म्हणूनच म्हणतात ना, की आम्ही मेडिटेशन केल्यानंतर आम्हाला खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटतं. बघा, पहिले जे सत्पुरुष होते, साधू संत होते, तर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी असायची, वेगळंच तेज असायचं. ते तेज कशाचं होतं? फळ, फ्रुट्स खाल्ल्याचं होतं का? मेडिटेशन त्यांचं स्ट्राँग होतं. कुठेतरी ते या युनिव्हर्स बरोबर कनेक्ट व्हायचे. पण आता काय झालंय आपल्याला? आपण पैशाच्या मागे, आपण या स्ट्रगलच्या मागे आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये एवढा स्ट्रगल निर्माण झालेला आहे, की आपली सारखी धावपळ चालू आहे, कॉम्पिटिशन. त्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपण सतत धावतोय, धावतोय, धावतोय. आपल्याला स्टॉप करणारं कोण नाहीये. सगळेच सांगतायत, पैसा कमवा, पैसा कमवा, पैसा कमवायचे. येस, डेफिनेटली पैसा तर हवाच आहे. पण त्याच्यासाठी एक इनर पीस सुद्धा हवं आहे. आपले एक रुटीन चांगलं असायला पाहिजे. आपलं खाणं-पिणं चांगलं असायला पाहिजे. सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे बरं, मला कोण सांगेल? मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्या कुठल्याही 5 रिस्पॉन्सिबिलिटी सांगा. चला नोट डाउन, लिहून घ्या. तुमच्या कोणत्याही 5 रिस्पॉन्सिबिलिटी लिहा. नंबर 1, 2, 3, 4, 5. लगेच लिहून काढा. हे झालं? चला आता मी एकेकाला अनम्यूट करते. कोणाकोणाचं झाले त्याने हँड रेज करा. प्रामाणिकपणे लिहायचंय बरं. ओके, भारती मॅडम बोला. काय लिहिलंय? अनम्यूट कर. मॅडम, मी लिहिले कुटुंबाची रिस्पॉन्सिबिलिटी, हं, स्वतःसाठी वेळ काढणे हं. आणि आपण करत असलेला जॉब
आणि रिलेटिव्ह मध्ये काही झालं तर तिथे जाणे पोचणे. ओके आणि परमेश्वराचे धन्यवाद. ओके. पाच. चला 4 दिवसानंतर चांगली चांगली वाक्य लिहायला शिकला. ओके ओके. नेक्स्ट कोण आहे बरं? कोणाचं झालंय? झालंय त्याने हँड रेस करा म्हणजे मला कळेल. येस, प्रतिभा मॅडम झालं का? शिवानी मॅडम येस बोला. लवकर उठणे, वॉकिंगला जाणे, त्यानंतर नाही एक्सरसाइज नाही, करणे. हे तर तुमचं रुटीन झालं. मी सांगितलं हा. रिस्पॉन्सिबिलिटी, ओके. जबाबदाऱ्या तुमच्या काय आहेत. येस पहिला घरात मदत करणे आई वडिलांना, आणि त्यानंतर बाहेरच्या लोकांना मदत करणे, आपल्या कामामध्ये आहेत त्या लोकांना मदत करणे, सगळ्यांची पॉझिटिव्हली बोलणे. ओके. येस, देवयानी जोशी बोला. तब्येतीची काळजी घेणे, मुलाचा अभ्यास घेणे, मुलावर चांगले संस्कार करणे, त्याला घडवणे. ओके चला. प्रतिभा मॅडम बोला. आवाज अनम्यूट कर. त्यानंतर प्राची मॅडमकडे येऊया. घर सांभाळायचं, मुलांना चांगले संस्कार द्यायचे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची, आणि जेवण पण शेवटी बाईला जेवण बनवणं हे मस्ट आहे मॅडम. ओके स्वतःच्या हातून स्वतः बनवून खाऊ घातलं तर अजून वेगळं होतं, म्हणजे परिवारात वेगळा आनंद होतो. ओके चला. प्राची मॅडम बोला. मॅम, पहिलं तर स्वास्थ्य, कारण आपलं शरीर निरोगी असेल तर सगळं काही करू शकतो. दुसरं कुटुंब, आणि तिसरं नातेसंबंध, चौथं आपल्या परमेश्वराचा अध्यात्म, आणि पाचवं पैसे कमावणं. प्राची मॅडम साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. त्यांनी फर्स्ट प्रायोरिटी दिली स्वतःला, म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. पहिलं त्यांचं त्यांची पहिली रिस्पॉन्सिबिलिटी होती माझं स्वास्थ्य आणि माझ्यासाठी जगणं. आपण काय करतो? माझ्या मुलासाठी करायचंय, माझ्या फलानासाठी करायचंय, याच्यामध्ये आपण कुठे आहोत? सगळ्यात शेवटी लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी वेळ मिळाला तर स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही. पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आपली स्वतःची असायला पाहिजे. मी आहे तर सगळं आहे, आणि म्हणूनच माझ्या हेल्थकडे मी पुरेपूर लक्ष देणार आहे. सो आजपासून सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचंय की आजपासून मी माझ्या संपूर्णतः हेल्थकडे पहिलं लक्ष देणार आहे. ही माझी पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यानंतर मग बाकी सगळे येतात. मुलं म्हणा, हजबंड म्हणा, आपलं परिवार म्हणा, हे सगळं नंतर. फर्स्ट प्रायोरिटी कोणाला द्यायची आहे? स्वतःला. राईट? आणि म्हणूनच मेडिटेशन आपण करायचे. रोज किती वेळ? सुरुवात ऍटलिस्ट 10 मिनिटापासून करा ना. काय प्रॉब्लेम आहे? एखादा मंत्र येत असेल तुम्हाला तर मंत्राचं चॅन्टिंग करा. काहीच येत नसेल तर एकीची प्रार्थना करा मनातल्या मनामध्ये. आणि जी तुमची एखादी विश असेल ती मनातल्या मनामध्ये रोज बोला, रेकीला कॉल करू. आता मेडिटेशन करायचे म्हणजे नक्की काय करायचंय? तर एक फिक्स टायमिंग निवडायचंय. कधी तुम्ही रिलॅक्स असता? सकाळी, दुपारी, रात्री. दुपारी 12च्या नंतर नाही बरं का, 12च्या आधी काय करायचं असेल ते. मग एकतर सकाळी, दुपारी 12च्या आत, किंवा रात्री झोपायच्या आधी. अशा प्रकारे तुम्हाला मेडिटेशन करायचंय. मग तुमचा रिलॅक्स टायमिंग केव्हा आहे? तेव्हा तुम्ही एक वेळ निवडायचे, फिक्स करायचे. का बरं? कारण त्याच वेळेला मेडिटेशन केल्यामुळे सतत 30 वेळ आपण घेत असल्यामुळे त्या वेळेचे वेगळे व्हायब्रेशन आपल्याला मिळतात. त्याचबरोबर एकाच जागेवर मेडिटेशन करायचंय. आज हॉलमध्ये बसले, उद्या किचनमध्ये बसले, परवा बेडरूम मध्ये बसले, तसं नाही. त्या जागेचे व्हायब्रेशन आपल्याला मिळतात आणि ती जागा सुद्धा पॉझिटिव्ह व्हायला लागते. सो एकच जागा कुठेतरी फिक्स करायची. तुम्हाला तुमच्या गुरुचा एखादा मंत्र माहित असेल तर मंत्राचं चॅन्टिंग करा. तुम्हाला काहीच येत नसेल तर मनातल्या मनामध्ये फक्त देवाचं नाव घ्या. दॅट्स इट. रेकीला कॉल करायचा आणि देवाला हे करायचंय. देवाचं जे काही मंत्र असेल तो तुम्हाला बोलायचंय मनातल्या मनात. ठीक आहे? सुरुवात करा 10 मिनिटापासून. जेवढं तुम्ही मेडिटेशन कराल तेवढं तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाल. आणि जर कोण व्यक्ती परमेश्वराचं नाव सुद्धा नाही घेते तोंडात, त्याला हात सुद्धा जोडत नाही, पण कर्मा मात्र त्याची चांगली आहेत. एखाद्या हेल्प करणं, एखाद्याला मदत करणं, अडलेल्या कामासाठी त्याला कुठेतरी कुठल्याही गोष्टीची मदत करणं, तर त्याला देवाची प्रार्थना करायची काही गरज पडत नाही. देवाचे ब्लेसिंग्स आपोआप त्यांना मिळतात. पण
या विश्वामध्ये एक शक्ती आहे आणि त्या शक्तीला एक ग्रॅटिट्यूड म्हणून आपण नमस्कार करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? सो इट्स अप टू यू, तुमच्यावर आहे. सुरुवात करा 10 मिनिटापासून, मग त्या 10 मिनिटाचे 20 मिनिटं 25 मिनिटं कसे होतात तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही मेडिटेशन करायला बसाल त्या दिवशी तुम्हाला खूप छान अनुभव यायला सुरुवात होतील. बरं, हे अनुभव लगेच येतील का? नाही. त्याच्यासाठी 2 ते 3 वर्ष सतत मेडिटेशन करा. काही ना 6 महिन्यात येतील, काही ना वर्षभरात येतील, पण येस डेफिनेटली जेवढं तुम्ही मनापासून मेडिटेशन कराल तेवढं तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतील. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? जागा फिक्स करायची आहे, वेळ फिक्स करायची आहे, तुमचा जो काही मंत्र आहे तो फिक्स करायचा आहे. त्याचबरोबर आणखीन काय करायचंय, मेडिटेशन करताना खाली बसायला आसन घेणं महत्वाचं आहे. आपलं आसन दुसऱ्यांना द्यायचं नाही. आज मी वापरते, माझी मुलगी वापरते असं नाही, तुमचं आसन तुम्हीच घ्यायचंय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. सो आता मी 7 चक्रांचं तुम्हाला माहिती सांगितली होती. 7 चक्रांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली होती. आता या 7 चक्रांचं आपल्याला चार्जिंग कसं करायचंय ते आपण बघूया. ओके, सेम रेकीला कॉल करायचंय. रेकीला कॉल करून झाल्यानंतर जे आपल्या शरीरातले 7 चक्र आहेत त्याचं मेडिटेशन मी तुम्हाला ग्रुपवर सेंड करेन. रोज ते मेडिटेशन लावायचे आहे आणि आपल्या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करायचं. तुम्ही रिलॅक्स बसायचंय. मी त्या मेडिटेशन मध्ये सगळं सांगितलेलं आहे काय काय करायचंय. पहिली सुरुवात करायची आपल्या मूलाधार चक्रापासून, कारण आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला भौतिक सगळ्या गोष्टी हव्या असतील तर आपलं मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट होणं गरजेचं आहे. आता भौतिक गोष्टी म्हणजेच काय, तर आपल्याला हवा असणारा पैसा, घर, गाडी, सगळ्या या गोष्टी, आणि त्यासाठी आपलं मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट होणं गरजेचं आहे. मग त्याला ऍक्टिव्हेट करण्याची एक पद्धत आहे. ती कशी, तर या सगळ्या 7 चक्रांचे एक बीज मंत्र ते सेकंड लेवलमध्ये असतं, पण यांना चार्जिंग कसं करायचं, तर मूलाधार चक्रापासून सुरुवात करायची आणि आपलं हे मूलाधार चक्र जे रेड कलरचं आहे ते रोटेट होताना बघायचं आपल्याला. त्यानंतर आणखीन वर वर आल्यानंतर स्वादिष्टान चक्र ऑरेंज कलरने रोटेट होताना बघायचंय. सो अशा प्रकारे सगळे चक्रास, त्या चक्राचे कलर आहेत वेगवेगळे, ते सगळे चक्रास आपल्याला रोटेट होताना बघायचे. आणि ते सगळं या मेडिटेशन मध्ये मी प्रॉपर सांगितलेलं आहे. तुम्हाला फक्त मेडिटेशनसाठी बसायचंय खाली आसन टाकून आणि त्यानंतर त्या चक्रांवर आपलं लक्ष केंद्रित करायचंय, फोकस करायचंय आणि ते चक्र आपलं ऍक्टिव्हेट होताना बघायचंय. तुम्ही जर 21 डेज रेग्युलर हा प्रयोग केला तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ड्रॅस्टिक चेंजेस झालेले तुम्हाला दिसतील. सो हे सगळे रेडी आहेत हा प्रयोग करण्यासाठी? ठीक आहे. त्यानंतर आपण एक फास्ट फॉरगिव्हनेस मेडिटेशन घेणार आहोत. ओके, आता रेकीमध्ये आणखीन एक महत्वाचा भाग येतो आणि तो आहे अट्युनमेंट. त्याबद्दल मी थोडक्यात सांगते तुम्हाला. एकच मिनिट, थोडंसं पाणी पिते. आता रेकीचे रूल्स आहेत. काय रूल्स आहेत बरं? डू नॉट गिव्ह रेकी टू एनीवन अनलेस आस्क फॉर. कोणीही विचारल्याशिवाय कोणाला रेकी द्यायची नाही. इन केस, फक्त इमर्जन्सीमध्ये तुम्ही देऊ शकता, किंवा ती व्यक्ती, आता बघा एखादी व्यक्ती हॉस्पिटलाइज झालेली आहे तर तुम्ही तिच्याकडून परमिशन घेणार का? नाही. एखादा प्राणी रस्त्यामध्ये त्याला जखम झालीये, विवळतोय, तर तुम्ही त्याची परमिशन विचारणार का? नाही. मग अशा वेळेला जर त्याच्या मदतीसाठी तुम्ही काम करत असाल, त्याला हिलिंग देत असाल, तर तिथे परमिशनची आवश्यकता नाही. क्लिअर आहे? त्याचबरोबर रेकीचं हिलिंग दिल्यानंतर आपल्याला काहीतरी एनर्जी एक्सचेंज म्हणून द्यायचं असतं. आता तुम्ही म्हणाल, मॅडम माझ्या आईला जर रेकीचं हिलिंग द्यायचं असेल तर मी एनर्जी एक्सचेंज काय मागणार बरं त्याच्याकडे, मी कसं पैसे मागणार? आईला सांगायचं, आई आज मला एक छानसा चहा करून दे तुझ्या हातचा. हेच काय झालं तुमचं एनर्जी एक्सचेंज. पण बाहेरच्या लोकांचं जेव्हा तुम्ही रेकीचं हिलिंग करता, आता बाहेरच्या लोकांचं म्हणजे ते सेकंड लेवलला, फर्स्ट लेवलला फक्त तुम्ही स्पर्शाने हिलिंग करू शकता. म्हणजे आता तुमच्या समोर एखादी व्यक्ती असेल तर तिला स्पर्शाने हिलिंग करू शकता. पण एखादी व्यक्ती जर लांब असेल, दूरवर असेल, तर तिला डिस्टन्सने हिलिंग करण्यासाठी तुम्हाला रेकी लेवल 2 शिकावं लागतं. सो इथपर्यंत क्लिअर आहे? रेकीचा दुसरा नियम आहे की जेव्हा तुम्ही एखाद्याला हिलिंग देता, एक मिनिट, रेकी शुड नॉट बी गिव्हन टू एनीवन विदाउट समथिंग इन रिटर्न. म्हणजेच काय,
जेव्हा तुम्ही एखाद्याला हिलिंग देता तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काहीतरी एनर्जी एक्सचेंज म्हणून छोटीशी अमाऊंट किंवा काहीतरी व्यक्ती जर तुमच्या ओळखीची असेल तर तिच्याकडून काहीतरी चहा कॉफी काहीतरी तुम्ही करून घ्यायचं. म्हणजेच काय होईल तिकडे तर तुमचा कर्म आणि त्यांचा त्या व्यक्तीचा कर्म क्लिअर होणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. सो अटेनमेंट म्हणजे काय? कोणाला माहित आहे का अटेनमेंट म्हणजे काय? सो रेकीमध्ये अटेनमेंट म्हणजे शक्तिपात ही एक प्रोसिजर आहे आणि हा शक्तिपात केल्याशिवाय तुम्ही रेकीची जी एनर्जी आहे ती ग्रहण करू शकत नाही. त्याच्यासाठी एक कंडिशन असते की तुम्हाला तुमच्या गुरुकडून अटेनमेंट घ्यावं लागतं. आता अटेनमेंट म्हणजे नक्की काय? तर आपल्या या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट केलं जातं थोड्याफार प्रमाणात. त्यामुळे काय होतं तर आपले हे 7 चक्र प्रॉपर काम करायला लागतात आणि आपल्याला जीवनामध्ये जे हवंय ते आपल्याला हळूहळू मिळायला सुरुवात होते. आणि ते काम कोण करतं? आपलं गुरु. सो गुरुकडून अटेनमेंट घेतल्यानंतरच आपले हे 7 चक्रांपैकी लेवल 1 मध्ये वरील 4 चक्र ओपन केले जातात आणि त्याचा संबंध या विश्वव्यापी ऊर्जेशी केला जातो. त्यालाच म्हणतात अटेनमेंट किंवा शक्तिपात. आणि रेकीमध्ये सगळ्यात महत्वाची प्रक्रिया प्रोसेस आहे अटेनमेंट. अटेनमेंट घेतल्याशिवाय तुम्ही हे नॉलेज ग्रहण करू शकत नाही. तुम्ही रेकीचं कुठलंही जी स्टेप आहे तुम्ही युटिलाइज करू शकता पण तुम्हाला हवे तसे बेनिफिट त्याच्यामध्ये मिळणार नाही जर जोपर्यंत तुम्ही अटेनमेंट घेत नाही तोपर्यंत. सो इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. राहिला प्रश्न आपला हा 7 ते 8 दिवसांचा जो आपला सेशन असतो तो माझ्याकडून फ्री आहे, नो डाऊट. पण फक्त अटेनमेंट आहे ते अटेनमेंट मात्र मी पेड असणार आहे. का बरं? कारण मला माझ्या कर्मातून फ्री व्हायचंय, त्याचबरोबर मला माझ्या कर्मामध्ये तुम्हाला सुद्धा अडकून ठेवायचं नाही. सो इथपर्यंत क्लिअर आहे? सो थँक्यू सो मच. आपला सेशन आता इथे संपलेला आहे आणि आता एक वेगळ्या विषयावर मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे. ओके. सो थँक्यू सो मच.